अयोध्याकांड. अमरनाग किन्नर दिसी पाला, चित्रकूट आये तेही काला. राम प्रणामू किन्न सब काहू, मुदित देव लही लोचन लाहू. त्यावेळी देव, नाग, किन्नर आणि दिग्पाल हे चित्रकूटावर आले आणि श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला. डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे देव आनंदित झाले. बरशी सुमन कह देव समाजू, नाथ सनाथ भये हम आजू. करी बिनती दुख दूसह सुनाये, हर्षित निज निज सदन सिधाये. फुले उधळीत देवांनी म्हटले, हे नाथ, आज तुमच्या दर्शनाने आम्ही सनाथ झालो. त्यानंतर त्यांनी आपली असह्य दुःखे सांगितली आणि दुःखाचा नाश करण्याचे आश्वासन श्रीरामांच्याकडून मिळवून आनंदाने ते आपापल्या स्थानी निघून गेले. चित्रकूट रघुनंदनु छाये, समाचार सुनी सुनी मुनी आये. आवत देखी मुदित मुनी वृंदा, किन्न दंडवत रघुकुल चंदा. श्री रघुनाथ हे चित्रकूटावर राहत होते. श्री रघुनाथ हे चित्रकूटावर राहत आहेत ही वार्ता ऐकून पुष्कळ असे मुनी आले. रघुकुलाचे चंद्र असलेल्या श्रीरामांनी आनंदित झालेल्या मुनी मंडळींना येत असल्याचे पाहून दंडवत प्रणाम केला. मुनी रघुबरही लाई उरलेही, सुफल हो नहित आशिष देही. सिय सौमित्री राम छबी देखही, साधन सकल सफल करी लेखही. मुनिगणांनी श्रीरामांना हृदयाशी धरले आणि यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. सीता लक्ष्मण आणि श्रीराम यांचे लावण्य त्यांनी पाहिले व आपल्या सर्व साधनांचे साफल्य झाले असे त्यांना वाटले. जथा जोग सनमानी प्रभू, विदा किये मुनिवृंद करही जोग जप. जागतप निज आश्रमन्नी सुछंद. प्रभू श्रीरामांनी मुनी मंडळींचा यथायोग्य सन्मान करून त्यांना निरोप दिला. श्रीराम आल्यामुळे ते सर्व आपापल्या आश्रमांमध्ये आता निर्धास्तपणे योग, जप, यज्ञ व तप करू लागले. यह सुधी कोल किरातन्न पायी, हर्षे जणू नवनिधी घर आई. कंदमूल फल भरी भरी दोना, चले रंक जणू लूटन सोना. श्रीरामांच्या आगमनाची वार्ता जेव्हा कोल व भिल्ल या लोकांना मिळाली तेव्हा ते असे आनंदित झाले की जणू नवनिधी त्यांच्या घरी आले. ते द्रोणांमध्ये कंदमुळे व फळे भरभरून घेऊन निघाले. जणू दरिद्री लोक सोने लुटायला निघाले होते. तिन्न मह जिन्न देखे दोऊ भ्राता, अपर तिन्नही पूछही मगु जाता. कहत सुनत रघुबीर निकाई, आई सबन्ही देखे रघुराई. त्यांपैकी ज्यांनी दोघा भावांना पूर्वी पाहिले होते त्यांना इतर लोक वाटेत जाताना त्यांच्याबद्दल विचारत होते. अशा प्रकारे श्रीरामांचे सौंदर्य सांगत ऐकत सर्वांनी येऊन श्रीरामांचे दर्शन घेतले. करही जोहारू भेट धरी आगे, प्रभुही बिलोकही अति अनुरागे. चित्र लिखे जनु जहतह ठाढे, पुलक शरीर नयन जल बाढे. भेटी समोर ठेवून त्यांनी जोहार केला आणि अत्यंत प्रेमाने ते प्रभूंना पाहत राहिले. ते मुग्ध होऊन चित्राप्रमाणे उभे होते. त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्रांतून प्रेमाश्रूंची धार लागली होती. राम स्नेह मगन सब जाने, कही प्रिय बचन सकल सनमाने. प्रभु ही जोहारी बहोरी बहोरी, बचन बिनीत कहही कर जोरी. श्रीरामांनी त्यांना प्रेम मग्न होताना पाहून त्यांच्याशी गोड बोलत त्यांचा यथोचित सन्मान केला. ते वारंवार श्रीरामांना जोहार करीत हात जोडून म्हणाले,
दो अब हम नाथ सनाथ सब भये देखी प्रभु पाय भाग हमारे आगमनु राउर कोसल राय। हे प्रभू, तुमच्या चरणांचे दर्शन लाभल्यामुळे आता आम्ही सनाथ झालो। हे कोसलराज, आमचे मोठे भाग्य म्हणून तुमचे शुभागमन येथे झाले। धन्य भूमी बनपंत पहारा जह जह नाथ नाथ पाऊ तुम धारा। धन्य बिहग मृग काननचारी सफल जन्म भय तुम ही निहारी। हे नाथ, तुमचे चरण जेथे पडले ते पृथ्वी, वन, मार्ग आणि पर्वत धन्य होत। तुम्हाला पाहून ज्यांचा जन्म सफल झाला ते वनात फिरणारे पक्षी व पशु धन्य होत। हम सब धन्य सहित परिवारा दीख दरसू भरी नयन तुम्हारा। किन्न बासु भल ठाऊ विचारी इहा सकल ऋतू रहब सुखारी। डोळे भरून तुमचे दर्शन घेणारे आम्ही सर्व आपल्या परिवारासह धन्य झालो आहोत। तुम्ही विचारपूर्वक मोठ्या चांगल्या ठिकाणी निवास केला आहे। येथे सर्व ऋतूंमध्ये तुम्ही सुखाने राहाल। हम सब भाती करब सेवकाई करी कहरी अही बाघ बराई। बन बेहड गिरी कंदर खोहा सब हमार प्रभु पग पग जोहा। आम्ही सर्व प्रकारे हत्ती, सिंह, सर्प व वाघ यांच्यापासून रक्षण करून सेवा करू। हे प्रभो, येथील घनदाट वने, पर्वत, गुहा आणि दऱ्या यांची आम्हाला खडानखडा माहिती आहे। तह तह तुम ही अहेर खेला उब सर निरझर जलठाऊ देखा उब। हम सेवक परिवार समेता नाथन सकुचब आयसू देता। आम्ही त्या स्थानी तुम्हाला शिकार खेळवू आणि तलाव, झरे आणि जलाशय दाखवू। आम्ही आमच्या कुटुंबासह तुमचे सेवक आहोत, म्हणून हे नाथ, आम्हाला आज्ञा देण्यास संकोच करू नका। दो वेद वचन मुनी मन अगम ते प्रभु करुणा ऐन। वचन किरातन के सुनत जिमी पितू बालक बैन। जे वेदांच्या वचनांना व मुनींच्या मनाला अगम्य आहेत, ते करुणाधाम श्रीराम भिल्लांचे बोलणे ऐकत होते। ज्याप्रमाणे पिता आपल्या बालकांचे वचन कौतुकाने ऐकतो। राम ही केवल प्रेमू पियारा जानी लेऊ जो जाननिहारा। राम सकल बनचर तब तोषे कही मृदू वचन प्रेम परिपोषे। श्री रामचंद्र फक्त प्रेमाचे भुकेले आहेत। ज्याला जाणायचे असेल त्याने जाणून घ्यावे। मग श्री रामचंद्रांनी प्रेमपूर्ण मृदू वचन बोलून त्या वनात वावरणाऱ्या सर्व लोकांना संतुष्ट केले। विदा किये सीर नाई सिधाये प्रभु गुण कहत सुनत घर आये। एही विधी सिय समेत दोऊ भाई बसही बिपिन सूरमुनी सुखदाई। नंतर त्यांना निरोप दिला। ते सर्व मस्तक नमवून निघाले आणि प्रभूंचे गुण सांगत ऐकत घरी आले। अशा प्रकारे देव व मुनी यांना सुख देणारे दोघे बंधू सीतेसह वनात निवास करू लागले। जब ते आई रहे रघुनायकू तब ते भयऊ बनु मंगलदायकू। फुलही फलही बिटप विधी नाना मंजू बलित बरबेली बिताना। जब ते आई रहे रघुनायकू तब ते भयऊ बनु मंगलदायकू। फुलही फलही बिटप विधी नाना मंजू बलित बरबेली बिताना। श्री रघुनाथ वनात येऊन राहिले तेव्हापासून वन मंगलदायक झाले। अनेक प्रकारचे वृक्ष फुलत होते व फळत होते। त्यांना बिलगलेल्या वेलींचे मंडप तयार झाले होते। सूर तरु सरिस सुभाय सुहाय मनहू विबुध
बन परिहरी आये। गुंज मंजूतर मधुकर श्रेणी त्रिविध बयारी बहई सुख देनी। ते कल्पवृक्षाप्रमाणे स्वाभाविकपणे सुंदर होते, जणू ते देवांचे नंदनवन सोडून तेथे आले होते। भ्रमरांच्या पंक्ती फारच सुरेख गुंजारव करीत होत्या आणि तेथे सुखदायक शीतल मंद सुगंधित हवा वाहत होती। नीलकंठ कलकंठ सुख चातक चक्क चकोर भाती भाती बोलही बिहग श्रवण सुखद चितचोर। मोर, कोकिळा, पोपट, चातक, चक्रवाक, चकोर इत्यादी पक्षी कानांनी सुख देणारे व मन आकर्षित करणारे तऱ्हेतऱ्हेचे बोल बोलत होते। करी के हरी कपी कोल कुरंगा बिगत पैर बिचरही सब संगा। फिरत हेर राम छबी देखी होही मुदित मृगवृंद विशेषी। हत्ती, सिंह, वानर, डुक्कर आणि हरिण हे सर्व परस्पर वैरभाव सोडून बरोबरीने वावरत होते। वनात फिरत असताना श्रीरामांचे सौंदर्य पाहून पशूंचे ते कळप विशेष आनंदित होत होते। बिबुध बिपिन